नरवणे या ठिकाणी फायनलचा फेरा सुटला आणि त्या फायनलच्या फेऱ्यामध्ये 7 गाड्या होत्या आणि त्या 7 गाड्यांच्या मध्ये कोणकोणत्या बैलाने कितवा क्रमांक केला चला बघूया। 7 क्रमांक आणि 6 क्रमांक जो आहे तो उत्तेजनार्थ दिलेला आहे। गाड्या ज्या दोन्ही ज्या आहेत त्या फॉल झालेल्या आहेत। नक्कीच बघूया कोणत्या गाड्यांना निकाल दिलेला गेलेला आहे। 7 क्रमांकाचा निकाल जो आहे तो प्रथम गाडी फॉल झालेली, तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी विकास पाटोळे शिरसवडी गरशिंदी यांच्या गाडीचा जो आहे तो 7व्या क्रमांकामध्ये उत्तेजनार्थ बक्षीस आलेला आहे। सुंदर अशी गाडी पळाली, स्पायडर पळाला आणि त्याच्या सोबत पळाला हरशिंदीकरांचा कावार। सुंदर अशी गाडीला 7वा क्रमांक मिळाला आणि नक्कीच स्पायडर सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे काय चीज आहे, काय पळतो। खूप साऱ्या शुभेच्छा नंतरच्या मैदानाला त्याला। उत्तेजनार्थ बक्षीस 6 क्रमांकाचं ही गाडी फॉल होती। उत्तेजनार्थ बक्षीस या गाडीला मिळते। असा सलग 5 मैदानाचा गुलालाचा मानकरी असलेला जोड पुसेगावकरांचा पक्षा आणि त्याच्यासोबत पळाला आरफळकरांचा मुन्ना। सुंदर अशी गाडीनं 6वा क्रमांक मिळवलेला आहे या मैदानामध्ये आणि गुलाल हा मिळवून महाराष्ट्रामध्ये मालकाचं नाव कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवलेलं आहे। सगळ्या महाराष्ट्राला माहिती पुसेगावकरांचा पक्ष काय पळतो आणि आरफळकरांचा मुन्ना या बैलाला सुद्धा चांगली साथ दिली त्याला आणि नशीब नव्हतं गाडी फॉल झाली, त्याच्यामुळे उत्तेजनार्थ बक्षीस या गाडीला मिळालेलं आहे। या मैदानामध्ये नरवणेच्या 5 क्रमांकाचा मानकरी ठरला शंकर जाधव यांचा शुगर आणि त्याच्यासोबत पळाला कारोंडेकरांचा राजा। ही गाडी जी आहे ती तास क्रमांक 7 वरून धावलेली गाडी आहे बरं का। मस्तच गाडी पळाली, चांगली गाडी पळाली। गट सुट्टा होता, सेमीला टाकाटाकी झाली, त्यात निकाल घेतला आणि बघितलं फायनलमध्ये या गाडीचा 5वा क्रमांकाला। खूप साऱ्या शुभेच्छा या दोघांना, राजा आणि शुगरला। या मैदानामध्ये नरवणेच्या 4था क्रमांक पटकवलेली गाडी आहे। या गाड्यामध्ये सामना निकाल झाला, 4 आणि 3 या गाड्यामध्ये सामना निकाल दिलेला आहे। त्यामध्ये 4 नंबरची सामन्यामध्ये गाडी उतरलेली आहे आदत किंग सैतान आणि त्याच्यासोबत पळाला फोंड शिरसकरांचा रुबाब। आता सध्या महाराष्ट्रामध्ये हा बैल फेमस आहे रुबाब आणि सैतान आदत किंग हा सुद्धा चर्चेमध्ये आहे बरं का। रुबाब जाईल त्या मैदानात गुलाल मिळवतोय आणि नक्कीच त्या बैलाला चांगली साथ दिली आदत किंग सैतानने सुद्धा त्याला। हे होते आजच्या मैदानातील सामन्यामधील 4 क्रमांकाचे मानकरी। सामन्यामधील 3 क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी सागर फौजी फडतरवाडीकरांचा शाहीर आणि त्याच्यासोबत पळाला शेनवडीकरांचा सोन्या उर्फ धोनी। या बैलाचं जेवढं बोलावं तेवढं कौतुक कर बाई, सतत आहे, सतत मी बोलतोय या बैलाला चर्चेमध्ये आहे। हा गुलाल सतत कोणत्याही मैदानात सुद्धा तो मिळवतोय, संबंध चर्चेत आहे बैल हा आणि नक्की त्याला पैरे व्यवस्थित मिळत नाही तरीही तो फायनलचा गुलाल हा मिळवतोय आणि नक्कीच 1 नंबरचा बक्षीस मोठ्या मैदानामध्ये कधी मिळवतोय। मोठ्या मैदानामध्ये हिंद केसरीच्या ह्या बैलाला बघायचे कसा पळाय संबंध महाराष्ट्राला, कारण की छोटीशी मैदान असली की एवढी कोण बघत नाहीये। ज्यावेळेस बक्कासूर मथुर ही बैलगाडी क्षेत्रातले मोठे बैल मैदानात असतील त्यावेळेस या बैलाने जर कामगिरी केली तर संबंध महाराष्ट्र चर्चेमध्ये येईल हा सोन्या उर्फ धोनी। आजच्या मैदानामध्ये 2 क्रमांकाचा मान पटकवला उंबरमळेकरांचा शिव आणि आंधळीकरांचा लक्षा। संबंध महाराष्ट्राला माहिती आहे आंधळीचा लक्षा सुद्धा टॉपचाच बैल आहे आणि आता चर्चेमध्ये आदतमधला जो आहे तो शिव उंबरमळेकरांचा शिव। सुंदर अशा गाडी, या गाडीने 2 क्रमांक मिळवला आणि आजच्या मैदानात फायनलचा म्हणजे 1 नंबरचा मान पटकवलेली जोडी आहे निगडीकरांचा मल्हार आणि त्याच्यासोबत पळाला बलमा मयूर सनस यांचा बलमा आणि सुंदर अशी गाडी प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर यांनी जी आहे ती पटकावलेली आहे 1 नंबरचा मान आणि मल्हार सुद्धा त्यांचाच आहे बरं का। आणि संबंध महाराष्ट्र प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर यांचं कौतुक करतोय कारण की जाईल त्या मैदानात गुलाल असतो या ड्रायव्हरांचा। नक्कीच हे होते आजच्या नरवणे मैदानामधील 1 ते 7 फायनलचे निकाल आणि नक्कीच व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपला एक नवीन यूट्यूब चॅनल आहे
के फॉर किरण या चॅनेलवरती नक्कीच जावा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.